सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेत, आम्ही तर मजेतच. तुम्ही पण मजेतच राहा मंडळी. आणि आपला सोहळा येतोय 17 डिसेंबरला. उद्या तुमच्यासाठी म्हणजे उद्या उद्या संध्याकाळी 5 वाजता. आणि आज मला ना आपले लॉकडाऊनची आठवण आली. आपण लॉकडाऊन मध्ये असंच मी बसायचो आणि तुमची दोघांची इंटरव्ह्यू घ्यायचो ना. काय काय विचारायचं तुम्हाला. तर आपला सोहळा अजूनपर्यंत झालाय पालघरला, त्याच्यानंतर ठाण्यामध्ये, बोरिवलीमध्ये, आणि आता आपला होतोय बोईसरमध्ये. म्हणजे रंजिताच्या माहेरात आपल्या शहरात. आणि माहेरात होतोय म्हटल्यावर तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघा ना, किती असा ओसंडून वाहतोय. आणि म्हणूनच यावेळेला बाकी सोहळ्यात न झालेल्या गोष्टी काही होणार आहेत. कोणासाठी? आपल्या येणाऱ्या प्रेक्षकांसाठी, महिलांसाठी, माझ्या ताईंसाठी, बहिणींसाठी. आणि स्पेशल गिफ्ट सुद्धा आहेत. परफॉर्मन्ससाठी नाहीत, परफॉर्मन्ससाठी जे असेल ते अवॉर्ड वगैरे त्यांना तर मिळणारच आहे, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट ना. पण त्या सोडून जे दर्शक उपस्थित असतील त्याच्यामधल्या काही लकी भाग्यवंतांना काय मिळणार? रंजिता, कुठे पाठवणार आहेस? कुठे? गोव्याला राहण्याची खाण्याची सोय करून देणार आहे रंजिता. अजून कोकणात. अजून काय? आणि मानाची पैठणी, अजून सोन्याची नथ, अजून खूप काही. पैजण काय, अजून भरपूर काय काय, अजून बरंच काही आहे. हो, तरी पण साड्या तर आहेतच, अजून बरेच बक्षीस आहेत. पण यावेळेला गोवा नवीन आहे, जावं तुम्हाला लागेल. पण राहण्याची आणि खाण्याची सोय, कोकण आणि गोवा नवीन आहे. जाण्याची सोय तुम्हाला करावी लागेल, येण्याची आणि जाण्याची, फिरण्याची. पण राहण्याची आणि खाण्याची सोय आम्ही करणार आहोत, बरोबर? हो. तर 2 लकी भाग्यवंतांना हे पण गिफ्ट मिळणार आहे, बरोबर रंजिता? आणि तयारी झाली सगळी? चालू आहे. म्हणतात ना, लग्न घरामध्ये कसं, लग्न लागेपर्यंत सगळी तयारी चालूच असते. हिचं कसं आहे, फक्त मला वाटतं झोपत असेल तेवढी शांतता. उठल्यापासून एकदा ओवीचं शाळेचं आटपलं का तिचा फोन आणि तिची कामं आणि तिचं बोईसरला जाणं, घसा दुखतो तरी त्या बाईचं चालूच असते. तिनेच करावं सगळं, माझ्यानं तर होणार नाही. अक्षरशः जेवणाची पण आठवण द्यावी लागते. खरंच सांगते तुम्हाला, जेवली का म्हणून आठवण द्यावी लागते. याच्यासाठी येईपर्यंत इथे बसून राहावं लागते मला, कारण आधी तशी जाऊन झोपेल अशी परिस्थिती रात्री. पण एक गोष्ट आहे रंजिता, देवाने मला सांगितलं तुला काय पाहिजे माग, तर मी तुला कॉन्फिडन्स मागेल. थोडासा कॉन्फिडन्स तुझ्या एवढा माझ्यात जर आला ना, कारण मी कधी कधी चकित होतो. म्हणजे हा कॉन्फिडन्स माझ्यात नाही आहे तुझ्या एवढा. आम्ही बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो, पण तो कॉन्फिडन्स आहे ना, जी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह तुझी एनर्जी आहे ना, पॉझिटिव्ह एनर्जी. काय करणार, देवाने मला जेव्हा जन्म दिला तेव्हाच बी पॉझिटिव्ह करून पाठवलं. आणि हा कॉन्फिडन्स मला आलेला आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, ऑफकोर्स आईंच्या प्रेमामुळे, माझ्या कुटुंबाच्या प्रेमामुळे. ते तर सगळं युट्यूब चॅनल चालू झाल्यावर ना. पण हा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये असा जन्माचाच आहे. मी भेटलो तेव्हापासून बघतोय तुला. चॅनल तर खूप नंतर चालू झाला. आपण फिरतोय, खातोय, सगळं करतोय खूप आधीपासून. पण आपण डिसिजन घेतलं युट्यूब चॅनलचं 2019 साली, बरोबर ना? 18-19 आसपास. पण मला एक सांग, सगळी तयारी झाली? ऑलमोस्ट. उद्या प्रोग्राम आहे ऑलमोस्ट. आणि बोलू शकते मी, जे आता मी ऐकतोय नवलेश आणि मुलांकडून की आतापर्यंत सगळ्यात हा ग्रँड असा सोहळा असणार आहे. खरी गोष्ट आहे का? हो, हा आतापर्यंतचा सगळ्यात ग्रँड असा इव्हेंट असणार आहे. माहेरात आहे ना, माहेरात असल्यानंतर आपण कसं असं कंबर कसून सगळे. पण मी काय म्हणतोय, पालघर झाला, ठीक आहे, पालघर आपल्या गावात झाला, जिथे सासर आहे तुझं, ठीक आहे. त्याच्यानंतर तू ठाण्यामध्ये केलास, मोठ्या सिटीमध्ये झाला. बोरिवलीमध्ये गेला म्हणजे मुंबईत झाला. मग बोईसर सारख्या गावामध्ये परत करण्याचं कारण काय? बोईसर सारख्या गावामध्ये माझा तिथे जन्म झालेला आहे, ते माझं गाव आहे. सगळीकडे तर आपण करतोच, आपल्याला जेव्हा बाहेर आपण करतो तर सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म मिळतो. पण माझ्या बोईसरच्या ज्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सख्या आहेत, तर त्यांना देखील त्यांचा एक हक्काचा मंच मिळावा, त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळावा. आणि त्याच्यासाठी हे माझे सगळे प्रयत्न आहेत. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी एवढ्या म्हणतात ना, त्याच्यामध्ये इतक्या कला आहेत ना की तुम्हाला काय सांगावं. फक्त तुम्ही स्टेज द्या, आम्ही धमाल करू, असा सगळा प्रकार आहे. मग म्हटलं की आता आपण सगळीकडेच करतो, मग बोईसरमध्येही करायलाच पाहिजे, कारण हे कुणाचं गाव आहे? माझं. म्हणून. आणि बोईसर पण एक सिटी आहे. तारापूर एमआयडीसी आपली आशियातली खूप मोठी एमआयडीसी आहे आपल्या इथे. ऑटोमिक पॉवर प्रोजेक्ट आहे तारापूर. आणि हे बोईसर शहराच्या आसपासच आहे सगळं. बोईसर खूप मोठं शहर आहे. आणि पालघर जिल्हा जो आहे हा आदिवासी जिल्हा समजला जातो. आणि आदिवासी समाजासाठी काहीतरी आहे
हो. सरप्राईज काहीतरी Surprise असं आहे, surprise आहे प्रोग्राम मध्ये. हो, कारण जे आपले बघणारे दर्शक आहेत ते महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगभरातून बघतात. जगभरातून बघ. तर जे आपली संस्कृती आहे, आपला आगरी कोळी समाज असो, वाडवळ समाज, वंजारी समाज, आदिवासी समाज असो आणि बाकी इतर सर्व समाज जे गुण्या गोविंदाने राहत आहेत आपल्या इथे पालघर जिल्ह्यामध्ये, तर त्यांना रिप्रेझेंट करतोय आपण एक प्रकारे आपल्या सोहळ्यातून. सोहळ्याच्या थ्रू. मग त्यासाठी काहीतरी थीम असेल तो केला असेल ना, विचार केला हो असेलच, हो 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 प्रश्नच नाही. तर सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. हो, नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे. मस्त छान तयारी करून यायचं, जसं काही मी लग्नालाच चालले. नऊवारी नसली तर असा एका ताईने प्रश्न विचारला होता. काही हरकत नाही, तुम्ही 6वारी साडी नेसून या, मस्त छान तयारी करून या. मी एखाद्या माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला चालली, अशी छान मस्त तयारी जशी आपण करतो अगदी तशी तयारी करून यायची आहे. मस्त धमाल करायची आहे. आणि किती बायका सांगतात का त्या दिवशी लग्न आहे, पण आम्ही लग्न म्हणजे अटेंड करून संध्याकाळी येऊ म्हणे. पण येऊच. आज मला कोण नवलेश बोलला की बोईसरच्या पुढे वाणगाव म्हणून गाव आहे, बोईसरच्या पुढचं स्टेशन, म्हणजे लांबच आहे, हा 1 तास लागत असेल जवळपास जायला ना, 1 तास असेल. तिकडनं फोन आला होता. त्या ताई सांगतायत की आम्ही डमडम रिक्षा करून येणार आहोत खास अरे सोहळ्यासाठी. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. आज शुक्रवारच्या बाजारात गेलेलो मी आणि आई. मनापासून आभारी. शुक्रवारच्या बाजारात गेलो होतो तर एक लॉयर ताई भेटल्या. त्या म्हणाल्या मी येणार फॅमिलीसह. आणखी पुष्कळ ज्या ज्या महिला ज्या ज्या ताई भेटल्या आम्हाला त्या सगळ्या म्हणाल्या आम्ही सगळे येऊ, रंजिताचा प्रोग्राम आहे ना, आम्ही येणार. बस मला एवढंच पाहिजे. आणि मला फक्त, कारण की मी हा कार्यक्रम फक्त माझ्या या सगळ्या सखींसाठी, आपल्या ग्रुपसाठी पुढचा प्रश्न तोच आहे माझा, जो सगळ्यांच्या वतीने विचारतो. हे सर्व करून तुला काय मिळते? कारण कोणी म्हणेल की युट्यूबवर व्हिडिओ जातात, तर युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ कॉपीराईट क्लेम असतो, गाणे चालतात त्याच्यामध्ये, म्हणजे ते जाऊ दे. ह्याच्यासाठी खर्च पण पुष्कळ येतो, भरपूर जास्त, आणि मेहनतही खूप लागते, आणि 15 दिवस धावपळ असते तुझी ती वेगळी. हे सर्व करून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून हे सगळं करून तुला नक्की काय मिळते? कारण हा 4था प्रोग्राम आहे आणि हा मी विचारतो तुला, कारण खर्च मीच देतो, म्हणजे तू माझ्याकडेच देतेस आणि मी खर्च करतो हिशोब दिल्यानंतर. पण तुला काय मिळते ह्याच्यात? मला याच्याने मानसिक समाधान मिळतं. आणि मला असं वाटतं की माझ्या ज्या सगळ्या सख्या आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना त्यांचा हक्काचा मंच मिळावा. हे मी आधी बोललेलीच आहे, पण पुन्हा माझ्या या प्रश्नाचं उत्तरही हेच असणार आहे की मला ना बऱ्याच ठिकाणी मी जाते त्यावेळेस मला बोलतात की रंजिता जसं तू करतेस ना तसं मला पण इच्छा आहे करायची, आम्हाला पण हे करायचं आहे. मला ना कालही बरेच मेसेज आले की आमच्या शहरामध्ये हा कार्यक्रम करणं, नाशिकला करणं, ताई कोल्हापुरात करणं, चंद्रपूरला करणं, नागपूरला करणं, आम्हाला यायला खूप आवडेल. आणि एक ताई म्हणतात कुठे इंदापूरसाठी खूप कमेंट येतात स्नेहल माखरे ताईंच्या. तुमचं नाव घेतो ताई. तर हो, आम्ही येऊ तुमच्या आजूबाजूच्या शहरामध्ये, जरी नक्की करू लवकरच. तर जेव्हा त्या अशा बोलतात त्यावेळेस मला असं वाटतं की नाही, आपण करायला पाहिजे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि काय होतं ना की या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्याला वेळ देणं कुठेतरी राहून गेलंय. आपण स्वतःसाठी हा वेळच काढत नाहीत कधी. मग असं वाटतं की हे जे मी 3 तास 4 तास जे काढते, आज जे करते, ती धमाल यासाठी तुमच्यासाठी सगळं अरेंजमेंट करते की त्या 4 तासामध्ये तुम्ही सगळं विसरावं आणि फक्त मजा आणि मस्ती करावी, फक्त एन्जॉय करावा तो क्षण तुमच्या आयुष्यातले. ते जे 4 तास असतात ना, ते मी घेते तुमच्याकडनं, कारण मला तुमच्यासोबत धमाल करायची, मजा मस्ती करायची, एन्जॉयमेंट करायचं. तर तुम्ही हे 4 तास 5 तास असे जगायचे आहेत की बस रंजिता तुझ्यासोबत आम्ही फक्त मजा करायला. तिकडे जे 1000-1500 महिला असतील बरोबर, त्या ते एन्जॉयमेंट करणार, एन्जॉय करणार. आणि त्यांचा चेहऱ्याचा आनंद बघून मला तर माझा आनंद द्विगुणित, चौगुणित, 5 गुणित, 100 गुणित होतो. ते तुझ्या माहेरचं आहेत बरोबर, जे येणार आहेत ते सगळं. बोलला ना रोहन, तुला एवढा खर्च करून काय मिळतो? पण हे बघ, एक हाताने परमेश्वर घेतो, दुसऱ्या हाताने परमेश्वर देतो. आपण करत जा, परमेश्वर आपल्याकडे देतोच देतो. खरी गोष्ट आहे, असं आहे. हां, तुझं पण बरोबर आहे. तर माझा प्रश्न अधुरा राहिला, मगाशी अपूर्ण राहिला. तर ज्या येणार आहेत त्या सगळ्या तुझ्या माहेरच्याच आहेत बरोबर, 1000-1500. आता मी हा शब्द वापरतोय, ठीक आहे, म्हणजे माझे सासूरवाडी मंडळी, बोईसरकर पालघरकर, माझे सासूरवाडीचे, सासूरवाडी, ठीक आहे. तर हे आहे. पण मी युट्यूबचं विचारतोय, व्हिडिओ मी एडिट करतो, मी पोस्ट करतो, बॅक साईडला तुला मी सगळं सांभाळतो, ठीक आहे. म्हणून मी तुला विचारतो की जे बघणारे आहेत, जे येऊ शकत नाहीत, जे लांबचे आहेत, त्यांना काय? तू सगळ्यांना गोव्याला कोणाला पाठवते, कोणाला कोकणात पाठवतेस, कोणाला नथ देतेस, साडी देतेस, पैठणी देतेस, म्हणजे बघणार आहेत युट्यूबवर आपला व्हिडिओ,
त्यांना काय त्याच्यासाठी पण काहीतरी ठरवलं पाहिजे नाही का. येस, तू अगदी बरोबर बोललास. हा प्रश्न अगदी परफेक्ट केला आहेस. आणि जेव्हा तू हा प्रश्न करत होतास तेव्हा माझ्याही डोक्यामध्ये हाच प्रश्न होत होता की असं कसं, असं काहीतरी असायला पाहिजे. तर येस, तुम्ही जेव्हा हा कार्यक्रम बघाल तर त्याच्यामध्ये नक्कीच असं काहीतरी घडणार आहे जे तुम्ही घर बसून देखील तुम्हाला ते जिंकता येणार आहे. घरी बसून देखील तुम्हाला म्हणजे ते जे जिंकता बघणार येणार आहेत आहे गिफ्ट. आपला युट्यूबवर जो प्रोग्राम पूर्ण बघतील, ओके, आपण लकी त्यांना विनर पण काढूया. किती? 3 पाच काढूया आपण. येस, 5. लकी विनर 5. तर जे तुम्ही सर्व व्हिडिओ बघणार आहेत आपला पूर्ण 2.5 तासाचा इव्हेंट, तो कधी येईल ते मी सांगतो 1 मिनिटानंतर. पण तो जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्यापैकी 5 जणींना सुद्धा काहीतरी गिफ्ट मिळेल. असे काही प्रश्न विचारले जातील ज्याची तुम्हाला उत्तर द्यायची असतील त्याच्यावर कमेंट मध्ये उत्तर द्यायचे, जास्त काय करायचं नाही. बरोबर, ठीक आहे. ये भी हो गया. चला म्हणजे आपल्या ज्या मैत्रिणी आहे, सगळ्या ज्या माझं जे कुटुंब आहे, नाही, सगळ्यांसाठी अजून एक गोष्ट बाकी आहे. सोमवार रविवारी आपला प्रोग्राम आहे उद्या, आणि सोमवारी दिवस मी व्हिडिओ पोस्ट करणार नाही सोहळ्याचा. मी मंगळवारी सकाळी 9 वाजता व्हिडिओ पोस्ट करेन, पूर्ण 3 तासाचा इव्हेंट. म्हणजे सोमवारचा दिवस तुमच्याकडे आहे. तुम्ही जर युट्यूबर असाल तर तुम्ही तो कव्हर नक्की करा. तुम्ही कुठूनही येत असाल, ट्रेनचं लोडशेडिंग ट्रेनचं नसते रोहन, ट्रेनचा मेगा ब्लॉक आहे, तर ट्रेनचा प्रॉब्लेम आहे. तर येताना चौकशी करूया. लांबून येत असाल तर, जवळचे असाल तर प्रॉब्लेम नाही. तर सगळे मोबाईल ओपन करा आणि आपला जो इव्हेंट आहे जितका कव्हर करता येईल कव्हर करा आणि पोस्ट करा सोमवारी. बरोबर. मागच्या वेळेला खूप ताईंनी सांगितलं की मॉनिटाईज झाला, खूप व्ह्यूज आले, हजारो लाखोमध्ये व्ह्यूज आले, एक सबस्क्रायबर मिळाले. तर यावेळी सुद्धा आम्ही तेच करतोय. मी पोस्ट करायचं असेल तर करू शकतो, लाईव्ह पण करू शकत होतो, पूर्ण लाईव्हची तयारी आहे, पण आम्ही थांबतोय 1 दिवस. आणि मंगळवारी सकाळी तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण इव्हेंट. यावेळेचा इव्हेंट खूप ग्रँड आहे, खूप भारी आहे आणि खूप जबरदस्त होणार आहे. बरोबर. फक्त तुम्ही सगळ्यांनी यायचे आणि मजा करायचे, बस. और आणि आपल्या सोहळ्याला चान लावून टाकायचे. चार. आणि बोईसर पालघरच्या महिलांनी तर नक्की या आणि भरघोस बक्षीस. मला सगळ्यांचे फोन आले, म्हणजे बऱ्याच महिलांचे फोन आले. रंजिता, तुझं मी हे पाहिलं आता जस्ट इथे बॅनर लावलेला आहे, खूप छान वाटलं पाहून. माझ्या टीचर, अरे बाकी सोड, आम्ही आज मार्केटला गेलो तर समोर रिक्षाच्या मागे तुझा मी आज व्हिडिओत पण दाखवलं आणि बघून मला किती बरं वाटलं असेल माहिती. आईला किती आनंद झाला, काय सांगू तुला. बापरे, कुठपर्यंत गेली रिक्षा, तोपर्यंत मी बघते म्हणजे इतका फोटो लावला जॉब काय म्हणजे पाठीमागचा भाग भरून. आणि कसं कसं आपण करत असतो ह्याचा आपल्यापेक्षा जास्त जेव्हा आपल्या आई वडिलांना त्याचा आनंद होत असतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा जेव्हा आपण आनंद पाहतो तो बघून आपल्याला अजून छान वाटतं ना, की अरे वा, म्हणजे ह्यांना किती छान वाटतंय ना, अरे वा. मग अजून आपण काहीतरी अजून छान केलं पाहिजे ज्याच्याने त्यांना अजून आपल्याबद्दल प्राऊड फील झालं पाहिजे. मावशीने एवढं दिवस थोडंसं बरं वाटते अशी करत होती, म्हणजे थोडं बरं नाही बरं वाटते असं तिचं चालू होतं. पण जसं तिला कळालं की बोईसरमध्ये हा कार्यक्रम आपण करतोय, मी पॅम्पलेट छापले होते, तर मी तिला सांगितलं हे ठेवून देते, नंतर मी शॉपमध्ये जाणार आहे तिकडे देऊन येईन. तर तिने त्याच्यातले थोडं ठेवून दिले तिच्याकडे, आणि तिने लगेच आमची जी पहिली सोसायटी जिथे आम्ही राहायचो तर त्या सोसायटीमध्ये गेली वाटायला. तर मी तिला फोन केला, कुठे गेली गं? अगं आपला कार्यक्रम आहे, मग आपण सांगायला पाहिजे ना जाऊन. मग त्या काकी आहेत ना, पाटील काकी, ह्या काकी त्या काकी, म्हणजे त्यांना सगळ्यांना जाऊन भेटून आले. मी सगळ्यांना दिला हातामध्ये आणि सांगितलं. त्यांनी सांगितलं आम्ही बॅनर पाहिला, तरी पण मी त्यांना सांगितलं नाही तुम्ही बॅनर पाहिला पण तरी पण घ्या आणि या आठवणीने सगळ्यांना. म्हणजे बरं होतं, ती डायरेक्ट बरीच झाली, एकदम ठणठणीत झाली. त्यांची जावई शरद आणि मुलगी सबुरी पण आली मदतीला. दोघेही थांबलेत, मदत करणार आहेत. ते बोलले की ताई काही मदत असेल तर सांग, असं सांगा मी. जतीन छेडाभाऊ डोंबिवलीवर येणार आहेत मदत करायला, माझे मित्र येणार आहेत, प्रतीकचे मित्र येणार आहेत. बॅक साईडला आम्ही तुमच्यात नसतो हा मंडळी. तुम्ही सांगाल काय पुरुषांना एंट्री द्या आणि तुम्ही कशी. बऱ्याच पुरुषांची म्हणजे दादांची अशी सगळे मला मेसेज पण येतात की ताई मला तुला खूप भेटायची इच्छा आहे पण तू पुरुषांना नाही सांगितलेत, मग मी काय करू. मी सांगितलं दादा आता मी काय करू नाही शकत, पण आपण पुढच्या वेळेस असा कार्यक्रम करू ना की तुम्ही सहकुटुंब या, म्हणजे बरं होईल. पण तुम्ही तुमच्या आईंना किंवा ताईंना वहिनींना असते घरी तर प्लीज पाठवा, नक्कीच पाठवा. हो ताई मी माझ्या आईला सोडून जाणार आहे, आईला सांगितलंय मी की आई मी तुला सोडेन आणि मग मी जाईन बाहेर असं. तर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं तू परत एकदा ॲड्रेस टाइम सांग. येस, आपला ॲड्रेस आहे बोईसर वेस्ट, खोदाराम बाग, डॉन बॉस्को स्कूलचं ग्राउंड, स्टेट बँकेच्या आणि हार्मोनीच्या समोर आणि अगदी 5 मिनिटं लागतात वॉकिंग स्टेशन पासून. काही रिक्षाची गरज नाहीये, चालत आहे. 5 मिनिटं पण जास्त होती.
एवढं जवळ आहे, खूप लांब आणि गाडी घेऊन येत असाल तर संध्याकाळच्या वेळेला पोलीस स्टेशनवरून गाडी वगैरे येऊन देत नाहीत, खूप ट्रॅफिक होतं म्हणून प्रॉब्लेम होतो. तर ओसवाल मार्गे ओसवाल मार्गे या आणि प्रोग्राम मध्ये तुम्ही शूट करा, व्हिडिओ पोस्ट करा, फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्रामवरती रील बनवा, फोटो टाका, रंजिता सोबत फोटो काढायचे तर फोटो काढा, क्रेझी फुडी रंजिताला टॅग करा, जे करायचं ते करा. सोमवारचा पूर्ण दिवस तुमचा आहे. आणि आणखी अजून एक गोष्ट, याचे ना जे फोटो आहेत सगळ्या महिलांचे जे आपण फोटो काढतो ते सगळे फोटो आपले अपलोड होतात. आपलं पेज आहे वुमन्स एम्पॉवर म्हणून, म्हणजे सोहळा आनंदाचा. तर त्या पेजवरती तुम्ही तुमचे फोटो पण पाहू शकता. म्हणजे आम्ही सगळे फोटो टाकतो. मला एक काम कर, मला लिंक दे त्याची, मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो लिंक. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही तुमचे फोटो पण पाहू शकता. आणि कॅमेरे किती आहेत? छान येतात त्याच्यामध्ये. 4 कॅमेरे आहेत. मस्त सगळ्यांनी बाईट द्या, व्हिडिओ मध्ये दिसा, प्रयत्न करा कॅमेरा आला की मस्त स्माइल द्यायचा. कारण ह्या आठवणी असतात. ह्या पुढच्या 10 वर्षांनी तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला स्वतःला बघून किती आनंद होईल. किती मस्त मी नटून थसून गेली होती प्रोग्रामला, बरोबर. आणि रंजिता भोईसरला जाऊन येते, बसते, तासून तास बसेल इथे आली का, आई मी जेवली का हो, असं कोणी प्रश्न विचारते का? म्हणजे ती तहान भूक सुद्धा विसरून जाते. म्हणजे सांगायचं एक आहे, तिला जेवले काय ते पण आठवण राहते. मलेशियावरून रात्री आलो आणि सकाळी उठल्यापासून ती पळते, ती अजून पळतेच आहे. आणि म्हणून मी ठरवतोय की हिला ना सोमवार मंगळवारी कुठेतरी 1-2 दिवस पाठवून द्यावे एकटीला. फोन सगळे ठेवायचे माझ्याकडे, फोन ठेवून तिला सांगणार जा आणि जाऊन आराम कर 1 रात्र 2 रात्र, अजिबात फोन नाही, काय नाही, फक्त आराम कर. जेवले की नाही जेवले ती पण तिला आठवण राहत नाही असं दिवस. तर बस आजच्यासाठी इतकंच. आज शनिवार आहे आणि उद्या 5 वाजता लवकर या, आपण सगळे भेटणार आहोत. आणि 2 कुपन काउंटर असतील, एक आपलं आहे लकी ड्रॉ साठी आणि एक गोवा आणि कोकण टूर साठी वेगळं असणार आहे. तर दोन्हीकडे नाव नोंदवा, नंबर टाका तुमचे कुपन मध्ये, जेणेकरून दोन्हीकडे. एक लक्षात ठेवायचं की आल्यानंतर तुम्ही तुमचं कुपन भरलेलं आहे की नाही हे लक्षात ठेवा. कारण की लास्ट टाइम पण अशा बऱ्याच महिलांचं झालं की ज्यांनी डान्स केले, ज्यांनी परफॉर्मन्स केले, त्यांनी सांगितलं की आमचं कुपन भरलंच नाही केलं. पण तुम्ही भरलत नाही, कारण की मी सांगितलं होतं की सगळ्यांनी भरा कुपन असं. तर तुम्ही लक्षात ठेवा, मेक शुअर की तुम्ही भले परफॉर्मन्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय, अदरवाईज नाही करत आहात, पण तुम्ही तुमचं कुपन भरा. आणि लहान मुलींसाठी, आणि लहान मुलींसाठी जर तुमच्यासोबत लहान मुलगी आहे किंवा लहान मुलगा आहे तर प्लीज त्यांच्या नावाचं कुपन भरू नका. कारण आपण जर लहान मुलं किंवा लहान मुलगी आली तर त्यांचं ते कुपन बाद ठरवणार आणि आपण पुन्हा कुपन काढणार. कारण की मग असं होतं की लहान मुलीला कुपन लागलं की अरे आम्ही एवढं नटून, असं नको व्हायला. आपल्या महिलांसाठी आहे, तर महिलांना. आणि नाश्त्याची सोय केलेली आहे इंटरव्हलला. तरी पण जर तुम्हाला बाहेर जाऊन खायचं असेल तर बाहेर सगळं आहे, हॉटेल्स वगैरे सगळे जवळपास आहेत. पण नका जाऊ, 1-1 मिनिट मिस नका करू. म्हणून आम्ही तुमच्या टेबलवर जिथे बसल्या, खुर्चीवर बसल्या असाल ना, तिकडे नाश्ता पोचू. जेवढा मला जसं जमलेलं आहे मी तशी तुमचं पूर्ण सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बस धन्यवाद. फक्त तुम्ही या सगळ्यांनी आणि एन्जॉय करा, एवढीच माझी आणि इच्छा आहे. आपल्या फॅमिलीतून कोण कोण असणार आहे? सर्व कुटुंब, आई, प्रतीक, कल्याणी, ओवी, सहकुटुंब, सहपरिवार. भेटूया उद्या 5 वाजता सोहळा आनंदाचा 2023 बोईसर पश्चिम येथे. टिल देन बाय. उद्या सकाळी व्हिडिओ नाहीये, डायरेक्ट संध्याकाळी सोहळ्यामध्येच भेटायचं आहे. आणि मस्त व्हिडिओ शूटिंग करायचं. तुम्ही कोणी युट्यूबर असाल वगैरे, सगळ्यांनी छान मस्त फोटो काढा. आणि टॅग करा, टॅग करा, बस तुम्ही टॅग करा आणि मॉनिटाईज करून घ्या चॅनल. येस. चला, तर सगळ्यांनी या आपल्या कार्यक्रमाला. बाय बाय. बाय मंडळी.